मंडळी, पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अल्पवयीन बालिकेच्या हत्येच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ का ठरवला? अवघ्या 2 महिन्यात या प्रकरणाचा निकाल कसा लागला? तपासात असे कोणते पुरावे समोर आले ज्यामुळे आरोपी दोषी ठरला? आणि या निर्णयामुळे न्यायव्यवस्था व समाजासाठी कोणता महत्त्वाचा संदेश गेला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं. मुद्दा नंबर 1, संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली? 1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन बालिकेचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांनी भीमराव प्रभाकर कांबळे या 65 वर्षीय संशयिताला अटक केली. तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्या विरोधात गंभीर गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त झाला आणि जलद न्यायाची मागणी करण्यात आली. मुद्दा क्रमांक 2, न्यायालयाने कोणता निर्णय दिला? विशेष न्यायाधीश S.R. साळुंके यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं नमूद केलं. न्यायालयाच्या मते गुन्ह्याचं स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम लक्षात घेता ही कठोर शिक्षा योग्य ठरते. हा निकाल राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुद्दा क्रमांक 3, तपासात कोणते महत्त्वाचे पुरावे समोर आले? या प्रकरणात तपास यंत्रणांनी वैज्ञानिक आणि तांत्रिक पुराव्यानंतर विशेष भर दिला. DNA अहवाल, न्यायवैद्यकीय अहवाल, CCTV फुटेज, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे आणि अनेक साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. पोलिसांनी अल्पावधीत विस्तृत आरोपपत्र दाखल करून प्रत्येक पुराव्याची साखळी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने या पुराव्यांना विश्वासार्ह मानत आरोपी विरुद्धचे गुन्हे सिद्ध झाल्याचं नमूद केलं. मुद्दा क्रमांक 4, सरकार पक्षाने मृत्यूदंडाची मागणी का केली? विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा दिल्यास समाजात कायद्याचा धाक निर्माण होतो आणि भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा संदर्भ देत त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली. मुद्दा क्रमांक 5, बचाव पक्षाने काय भूमिका मांडली होती? या खटल्यात बचाव पक्षालाही आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायालयाने सरकार पक्ष आणि बचाव पक्षाची सर्व युक्तिवाद, पुरावे आणि कागदपत्राचा सविस्तर विचार केल्यानंतर अंतिम निर्णय दिला. यामुळे न्याय प्रक्रियेतील दोन्ही बाजूंना न्यायालयाने पूर्ण संधी दिल्याचं स्पष्ट होतं. मुद्दा क्रमांक 6 पाहू. 2 महिन्यात निकाल कसा लागला? या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने वेगाने पूर्ण केला. गुन्ह्यानंतर अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. 55हून अधिक साक्षीदारांचे जबाब, वैज्ञानिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुनावणी झाली. 21 मे पासून विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन इन कॅमेरा पद्धतीने प्रक्रिया पार पडली. त्यामुळे अवघ्या 2 महिन्यात निकाल देणाऱ्या राज्यातील मोजक्या गंभीर खटल्यापैकी हा एक ठरला. मुद्दा क्रमांक 7, या निकालाचं महत्त्व काय आहे? तर या निर्णयामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये जलद तपास, वैज्ञानिक पुरावे आणि वेळेत न्याय देण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालेलं आहे. अल्पवयीन मुलाच्या सुरक्षेबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरजही या प्रकरणातून अधोरेखित होते. तज्ज्ञांच्या मते कठोर शिक्षा महत्त्वाची असली तरी प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी तितकीच आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 8, आता पुढे काय होणार? विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली असली तरी भारतीय कायद्यानुसार अशा शिक्षेची पुढील न्यायालयीन प्रक्रिया असते. त्यामुळे पुढील टप्प्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया नियमानुसार पार पडेल. अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेच्या सर्व टप्प्यानंतरच निश्चित होईल. या संपूर्ण प्रकरणातून 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, गंभीर गुन्ह्यामध्ये वैज्ञानिक तपास आणि मजबूत पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत निर्णायक ठरू शकतात. गोष्ट दुसरी, जलद तपास आणि दैनंदिन सुनावणीमुळे कमी कालावधीत निकाल देणं शक्य असल्याचं या प्रकरणातून दिसून आलं.
आणि गोष्ट तिसरी, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाईबरोबरच समाजातील जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक मजबूत करण्याची गरज आहे. या निर्णयाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. गंभीर गुन्ह्यामध्ये जलद न्याय प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आणखी कोणती पावलं उचलली जावीत असं तुम्हाला वाटतं तर तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ अपडेटसाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.